तर ही जी डिझाईन आहे याच्यामध्ये आपल्याला साईज सांगितली आहे आडवी 27.5 चौकोन घेतो. चौकोनाची साईज लॉक काढून आडवी पाहिजे आपल्याला 27.5 पावणे 23 22.75 आणि उभी पाहिजे आपल्याला 35. याला कंट्रोल क्यू करतो. नंतर कस्टमरला पाहिजे की डिझाईन जी आहे ही जी डिझाईन त्यांनी सिलेक्ट केली आहे ती 6 इंच खालून गॅप ठेवून त्याच्यावरती बसवायची. तर याची एक कॉपी घेतो मी. याची हाईट 6 इंच करूया आणि ही नोडला पकडून या नोडवरती आणून ठेवतो. याचं काम झालं की हे आपण डिलीट करून टाकायचे आहे. असं बाहेर करून ठेवतो म्हणजे पकडायला सोपी होऊन जाईल. आता याच्यामध्ये ही जी डिझाईन आहे ही डिझाईन आपल्याला इथे कस्टमरला द्यायची आहे करून. कॉपी घेतो याची आणि ही अशी कोपऱ्यातून मोठी करतो. ठीक आहे, अशी मोठी केली आणि आता ही याच्या डिझाईनच्या सेंटरला पाहिजे. तर आता इथे हे चिन्ह दिसतं म्हणजे ते ग्रुप आहे किंवा कंबाईन आहे. तर जर ते कंबाईन नसेल तर कंट्रोल जी करून ग्रुप करायचं. जर कंबाईन असेल, एक आता कंबाईन आहे तर डायरेक्ट आपण शिफ्ट दाबून चौकोनला सिलेक्ट करू शकतो. शिफ्ट दाबून आणि चौकोनच्या सेंटरला ठेवायचं म्हणून सी दाबायचा. सी. आता हे बरोबर सेंटरच्या चौकोनाच्या सेंटरला आलं. याचं काम झालं आहे, हे डिलीट करूया. याचं पण काम झालं आहे, हे डिलीट करूया. आता याच्यामध्ये होणार काय आहे की पहिले तर हा व्हाईट कलरचा पॅनलमध्ये कटिंग होणार आहे. ठीक आहे, नंतर हे जे आतमधलं डिझाईन आहे जर याला बघितलं तर याला पहिलं हेअरलाईन करूया आणि इनफिल काढून टाकतो. तर आता व्हाईटच्या जागी मी पिवळा कलर ठेवतो म्हणजे दिसायला सोपं वाटेल. तर हा झाला पॅनलचा कलर. तर याच्यामध्ये काय होणार आहे की हा जो कटिंगवाला पार्ट दिसतो आहे आता मी त्याला ग्रे करतो किंवा हा ब्लॅक करतो. तर ब्लॅकमध्ये जे दिसतं आहे तर जेव्हा मशीन फिरणार, मशीनचं जे हेड फिरणार तर ही जी लाईन दिसते ना ब्लॅकची, ही बाहेरची लाईन असं फिरत फिरत पूर्ण आतमधले पण ही जी लाईन आहे या सगळ्या लाईनवरती मशीन फिरणार. तर याच्या वेळेला होणार काय, यातून समजण्यासारखं काय गोष्ट आहे की हा जेव्हा कटिंग होऊन पडणार, हा जो आहे हा गोष्ट कटिंग होऊन पडणार म्हणजे खाली पडणार. पुन्हा हे पण जे केसांचं डिझाईन आहे ते पण खाली पडणार. आता हे पडू नये याच्यासाठी आता याच्यामध्ये काय केलं आहे की हे जे ब्लॅक कलरचं जेवढं डिझाईन आहे हे जर आपल्याला फक्त जर डिझाईन कस्टमरने सांगितलं असतं ना तर याला असं मारता असं असं फक्त ब्लॅक कलरमध्ये असं उचलून डिझाईन मारलं असतं तर हा पूर्ण जेवढा ब्लॅक पोर्शन आहे ना हा सगळा ब्लॅक पोर्शन वन पीसमध्ये मिळून जाईल. म्हणजे कटिंग झालं ना की हे मधलं सगळं व्हाईट पडून जाईल, व्हाईट कलरचं जेवढं दिसतं आहे तेवढं. पण हा जो ब्लॅक पोर्शन आहे हा सगळा एका सिंगल पीसमध्ये मिळणार. म्हणजे इथे पकडून जरी उचललं तर हे सगळं ब्लॅक कलरचं जेवढं ब्लॅक कलरमध्ये दिसतं तेवढं ते एक आपल्याला वन पीसमध्ये मिळणार आहे. ठीक आहे, तर हे कधी उपयोगी पडेल जर आपल्याला अशीच डिझाईन देऊन लावायचे आहे. तर याच्यामध्ये काय करायचं आहे की कस्टमरला जो 2 पॅनलमध्ये डिझाईन पाहिजे. एक म्हणजे ACR 2mm मिल्की प्लस 2mm लाईट पास. मोठं करतो आहे. त्याच्यामध्ये काय आहे की कस्टमरला जो हा पिवळा कलर आहे त्याचं व्हाईट हे जेवढं पिवळ्या कलरमध्ये डिझाईन दिसतं ते सगळं व्हाईट कलरमध्ये पाहिजे. आणि नंतर लाईट पास म्हणजे मागून काही डिझाईन जी आहे ती लाईट पास पण म्हणजे ही जी मधली डिझाईन आहे ही सगळी लाईटसारखी निघून यायला पाहिजे. तर याच्यामध्ये काय करता येईल, ह्याला डोकं लावायची थोडीशी गरज आहे. तर याच्यामध्ये काय करता येईल की थोडंसं नीट झूमिंग करून ऑब्झर्व करायचं. पहिलं मी काय करणार की याला एक बाहेरून कॉन्टर देतो. कंट्रोल जी करतो. कंट्रोल कॉन्टरने फायदा नाही होणार. याला मी काय करतो की कंट्रोल के किंवा हा ब्रेक अपार्ट करूया. आता हे जे बाहेरचे डिझाईन आहे याला पकडूया आणि याला एक आउटलाईन देऊया. ठीक आहे, आउटलाईनला मी कलर देतो पिवळा. पिवळा नको, पिवळा दिसणार नाही तर लाल कलर देतो. ठीक आहे, हा लाल कलर म्हणजे काय झालं फक्त बाहेरचं जे डिझाईन आहे त्याला आउटलाईन मिळेल एकदम बाहेरून. मधली कुठलीही डिझाईनला आपल्याला कलर मिळालेला नाही आहे.
फक्त ही बाहेरची बाउंड्री आहे त्याला त्यांनी रेड कलर घेतलेला आहे. आता याला काय करायचं, आपण एक कॉन्ट्रार द्यायची. कॉन्ट्रार आपण आहे ना मध्ये देऊया. कॉन्ट्रार देतो मी मध्ये. जर पाहिजे तर आपल्याला 2 पण ठीक आहे, आपण 1 करू. 1 एंटर मारू. तर ही जी ब्लॅक बॉर्डर आली आहे ही आपल्याला अजून एक बाउंड्री मिळाली. तर याला कंट्रोल के करून ब्रेक करायचं आणि दोन्ही बाउंड्री ठेवायच्या. तर यातली ही जी बाउंड्री आहे याचा मी इनफिल काढून टाकतो पहिला, आणि ही बाउंड्री आणि ही बाउंड्री ब्लॅक या दोघांना कंबाईन करून घेतो. कंबाईन करून त्यांना अल्ट रेड म्हणजे ही आपल्याला समजून येईल की कुठली बाउंड्री ठेवायची आहे. आता याच्यानंतर याच्यासोबत कंट्रोल जी करून ठेवतो बाहेरच्या चौकोनासोबत, ठीक आहे. आणि ह्याला आता एकदम मागे ठेवतो लेअरला. आपल्याला आता काय आतमधल्या डिझाईनमध्ये काम करायचं आहे. त्याला पुन्हा कंबाईन करून घेऊया फक्त आतीचं जे होतं ते. आता याच्यामध्ये काय होईल की जो डिझाईन कटिंगवाला आपला मनुष्य आहे ऑपरेटर, तर त्याला हे दोनदा म्हणजे कट होईल. दोनदा म्हणजे कसं होईल की पहिलं तो हे जे बाहेरचे डिझाईन आहे अनग्रुप करून बाहेरच्याला चौकोनला अनसिलेक्ट करतो मी. बाहेरच्या रेक्टँगलला अनसिलेक्ट केला. आता माझ्याकडे दोनच आहे, ही एक लाईन सिलेक्ट आहे आणि याच्यामधली ही एक लाईन सिलेक्ट आहे. तर यांना मी एकत्र करून घेतलं आहे आणि आता यांना टॉपला घेऊन येतो. राईट क्लिक करून ऑर्डर फ्रंट ऑफ लेअर. तर फ्रंट ऑफ लेअरला आपल्याला 2 लेअर दिसतात, ही एक रेड आणि ही एक रेड. यापैकी ही जी रेड आहे हिचं काम झालेलं आहे. तर आता डिलीट करून टाकायचं. सॉरी, डिलीट केलं कारण की पूर्ण डिलीट झालं कारण की हे ब्रेकअपार्ट नाही केलं आहे. त्याला कंट्रोल के किंवा हे ब्रेकअपार्ट दाबून ब्रेकअपार्ट करायचं. बाहेर एकदा क्लिक करतो आणि पुन्हा मग आतमधला जो हे आहे बाउंड्री त्याला क्लिक करून डिलीट मारलं. आता ही जी आतली बाउंड्री ती निघून गेली. आता याच्यामध्ये काय करणार ऑपरेटर की पहिलं जे आहे जेव्हा तो मिल्कीमध्ये कलर मारणार, मिल्कीमध्ये पेंट करणार, तेव्हा तो हे जे आहे ते असं सिलेक्ट करून याला कंबाईन करून ठेवूया. आता ही जी पिवळा झालेला पॅनल आहे त्याच्यामध्ये 2 लाईन मारणार तो. एक तर हा आउटलाईन कट करणार आणि नंतर ही जी मार्किंग आहे ती म्हणजे बाहेरची जी बाउंड्री दिली आहे ती त्याला आपण रेड कलर देऊया आता, ठीक आहे. हा रेड कलर आणि हा रेड कलर. पहिल्या स्टेपमध्ये काय करणार तो फक्त हा आउटचा पॅनल कट करणार. तो शीट हलवणार नाही जागेवरनं, शीट तशी ठेवणार आणि नंतर मग त्याच्यामध्ये हे जे रेड कलरची लाईन आहे त्याला पहिलं कट करणार, ठीक आहे. त्याने काय होणार की आता याची कॉपी करून टाकतो कसं होणार ते. तो जेव्हा कट करणार तर पहिल्यांदा त्याला हे मिळणार, हे असं कट मिळणार, ठीक आहे. हे असं कट मिळणार त्याला. आता याच्यामध्ये तो काय करणार, हा पॅनल पहिला कट करून बाहेर काढणार आणि याला हा जो व्हाईट कलरचा तुकडा आहे त्याला कट करणार आणि बाहेर काढणार आणि त्याला मागून काळ्या कलरचा पेंट मारणार, ब्लॅक कलरचा पेंट मारणार, ठीक आहे. आणि ब्लॅक कलरचा पेंट मारून पुन्हा तो पॅनल जो आहे मागून पॅनलला कलर मारून हा पुन्हा पॅनल त्या जागेवरती ठेवणार. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये शीटला अजिबात हलवायचं नाही. बाहेरची शीट पण हल्ली नाही पाहिजे आणि आतली शीट पण हल्ली नाही पाहिजे. जर ती हल्ली मग ते आपली अलाइनमेंट सगळी चुकीची येणार नंतर. तर त्याच्यानंतर पेंट मारणार तो, हा एवढा तुकडा बाहेर काढणार व्हाईटवाला, त्याच्या मागच्या बाजूने उलटा करून त्याच्या मागच्या बाजूचा पेपर काढणार, त्याला ब्लॅक कलर मारणार आणि ह्या पूर्ण जागेवरती ठेवून देणार. नंतर तो काय करणार दुसऱ्या स्टेजमध्ये, आता ही रेड लाईनवाले सगळं कटिंग झालेलं असणार आधीच. तर दुसऱ्या स्टेजमध्ये तो काय करणार कंट्रोल झेड करतो मी, जे मगाशी मी आतमधलं उडवलेलं हे सगळं तो त्याला दुसरा कलर दाखवतो. हे जे ब्ल्यूवाला आहे हे ते पुन्हा सगळं कटिंग करणार. म्हणजे याच्यामध्ये ही पण लाईन कट होणार, ही जी आतली लाईन आहे ब्लॅकवाली ती हे पण सगळं कट होणार. हे सगळं लाईन सगळं ब्लॅक कलरचं जेवढं आहे, ब्लॅकला आपण त्याला मी अजून कुठला कलर देऊ, येल्लो देऊन बघूया. आता हे जे येल्लो कलर आहे ना, हे सगळं येल्लो लाईनवाला हे सगळं कट होणार, ठीक आहे. हे सगळं येल्लो लाईनवाला कट होणार. आता याच्यामध्ये होणार काय की हे जेवढं व्हाईट कलरचं दिसतं आहे, पांढऱ्या कलरचं जेवढं दिसतं आहे, हे सगळे तुकडे होऊन बाहेर पडणार आहेत आणि हे तुकडे आपण लावणार नाहीत, लावायची गरज नाही. का गरज नाही, कारण की हे जे व्हाईट जेवढं आपण लावणार नाही ना त्या पोर्शनमधून आपल्याला मागे लाईट पास लावणार असल्यामुळे
त्यातून लाईट येणार, म्हणजे ही पूर्ण जे व्हाईट दिसते ना त्यातून येल्लो कलरची लाईट किंवा जी काय कलरची लाईट लावणार आपण मागे, ती यातून बाहेर फेकली जाणार. ठीक आहे, या कलरमध्ये. आणि त्यामुळे हे छोटे छोटे पार्ट लावायला लागणार नाही. तर आता याच्यामध्ये काय करावं लागेल, त्याला फक्त हे जे मी येल्लो करून ठेवलेलं आहे त्यावरती कट होणार, त्यातून छोटे छोटे हे जे व्हाईट पार्ट आहे ते सगळे तो काढून टाकणार डिझायनर. फक्त हा जो वन पीस मी सुरुवातीला जसं दाखवला याच्यामध्ये असा हा पूर्ण वन पीस मिळणार आणि त्याला तो तिथे चिटकवणार. समजलं, हे आणि पूर्ण काम सोपं झालेलं आहे. जर आपण असं डिझाईन दिलं सिंगल बाउंड्री करून, ही जशी दिली सिंगल बाउंड्री करून दिलं आणि पॅनल दिलं, याच्यामध्ये काय होईल की हा जो व्हाईट पॅनल आहे हे सगळे तुकडे चिटकावे लागतात आणि चिटकवणं कठीण आहे, म्हणजे अशक्य आहे. हे एकासारखे एका लेवलमध्ये अलाइन करून चिटकवणं अशक्य आहे, त्याला ते शक्य नाही आहे मॅन्युअली चिटकवणं. तर त्यामुळे ते अशा प्रकारे नाही ठेवायचं की कठीण होईल असं. ठीक आहे, या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहेत. कुठली पण डिझाईन जी आहे ही, आता ही जी याच्यामध्ये ही एक डिझाईन आहे, तशीच मी आपण ही जी विठ्ठलांची डिझाईन आहे ही पण मी अशी प्रकारे बनवून दिलेली आहे. मागच्या वेळेला जेव्हा आपण बनवलेली त्यावेळेला ही इथे अशी डबल लाईन करून दिलं. ही मागची बाहेरची एक लाईन आहे आणि आतली एक लाईन आहे. बाहेरच्या लाईनमध्ये काय होणार, दिल्यामुळे तो बाहेरची लाईन पहिली कट मारणार, तेवढा पॅनल होता. याच्यामध्ये पण बरेच हे छोटे छोटे कटआउटवाले आहेत, हे सगळे पॅनल तो कटआउट मारणार आणि मग नंतर वन पीस म्हणून हे सगळं आतमधलं ठेवून देणार आहे. ठीक आहे, तर हे आपल्याला झालेलं आहे. कंट्रोल सेव्ह करून ठेवूया.